भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे। या बाबाचे दररोज नवीन कांड समोर येत आहेत, पण हे सगळं घडत असतानाच बुधवारी रात्री एक सनसनाटी बातमी माध्यमांमध्ये आली। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला। नाशिक मधील भोंदू खरातचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाच नाशिक मधल्या दिंडोरीचे झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। झिरवाळांचा हा व्हिडिओ एका तृतीय पंथासोबतचा असून शासकीय निवासस्थानामधला आहे असा दावा माध्यमांनी केला आहे, ज्यात झिरवळ आक्षेपार्ह स्थितीत असल्याचं दिसत आहे। सोबतच दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचंही दिसतंय। तर हा व्हिडिओ ज्या तृतीय पंथासोबतचा आहे त्याच्या भावानेच माध्यमांना हा व्हिडिओ दिला असल्याचं समजतंय। तर हा सगळा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर झिरवाळांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी आता होऊ लागली आहे। त्यामुळे भोंदू अशोक प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची विकेट गेल्यानंतर आता पुढची विकेट कोणाची जाणार अशी चर्चा सुरू असतानाच मंत्री झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानं नवा ट्विस्ट आलाय। पण इथं मुद्दा हा आहे की राष्ट्रवादीचे नेतेच टार्गेट का होत आहेत आणि हे प्रकरण नक्की काय आहे, सगळं सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीय पंथासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत। व्हायरल व्हिडिओमध्ये नरहरी झिरवाळ आणि तृतीयपंथी व्यक्ती दोघे बेडवर दिसत आहेत। तर या व्हिडिओमध्ये अजून दोन व्यक्ती दिसत असून वेगवेगळे दावे केले जात आहेत, कारण हा व्हिडिओ झिरवाळांच्या शासकीय निवासस्थानावरील असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि या व्हिडिओमध्ये झिरवाळ नेहमीसारखे सदरा आणि लेंग्यात दिसत आहेत। या व्हिडिओमध्ये मंत्री झिरवाळ यांच्यासोबत तृतीयपंथी पवन यादव दिसत असल्याचं माध्यमांनी दाखवलं असून यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचं बोललं जातंय। दरम्यान हा आक्षेपार्ह व्हिडिओ झिरवाळ यांच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथी पवन यादव याचा भाऊ रवी यादव याने समोर आणल्याचं सांगितलं जातंय। लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीला रवी यादव यांनी याचा खुलासा करत थेटपणे सांगितलं आहे, ह्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ दिसत आहेत आणि हा व्हिडिओ माझा भाऊ पवन यादव यानेच रेकॉर्ड केला आहे। तसंच तृतीयपंथी पवन यादव याच्यासोबत नरहरी झिरवाळ याने अनेकदा अनैतिक संबंध ठेवल्याचा दावाही रवी यादव याने केला आहे। त्याचबरोबर पवन यादवला सरकारच्या तृतीयपंथी बोर्डात मोठं पद हवं असल्यानं त्याचा आणि झिरवाळांचा संबंध असल्याचं रवी यादवनं सांगितलं आहे। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणाची झिरवाळ यांना कल्पना आली होती आणि म्हणूनच मंगळवारी 24 मार्चला झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचंही सांगण्यात येत आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षामध्ये मोठा गोंधळ सुरू असून मंत्रिपदासाठी काही आमदार इच्छुक असून त्यामुळे झिरवाळ यांना लक्ष केलं जात असल्याची चर्चा पक्षामध्ये आहे। कारण अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळायला हवे अशी मागणी करणारे झिरवाळ हेच राष्ट्रवादीचे पहिले नेते होते। तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याचं अजित पवार यांनी ठरवलं होतं असंही झिरवाळ यांनी त्यावेळी सांगितलं होतं। आणि त्यानंतर काही दिवसांनीच झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचखोरीचं प्रकरण समोर आलं। एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिरवाळांना पक्षाच्या बैठकीमध्ये सुनावल्याच्या बातम्याही त्यावेळी आल्या होत्या। पण नंतर हे प्रकरण शांत झालं। पण बुधवारी झिरवाळ यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे। त्यामुळे झिरवाळ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि जर झिरवाळ यांना राजीनामा द्यावा लागला तर धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रिपद सोडावे लागणारे झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरतील। कारण यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराड सोबत जवळीक असल्याने धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। तेव्हापासून धनंजय मुंडेंकडे कोणतंही मंत्रिपद नाहीये। तर यानंतर राज्याचे क्रीडा मंत्री असणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। तर नुकत्याच समोर आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांनाही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। त्यामुळे नरहरी झिरवाळ यांना राजीनामा द्यावा लागू शकतो। पण एकीकडे हे सगळं सुरू असतानाच तृतीयपंथी पवन यादव याचे इतर राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय सिरसाट, मंत्री शंभूराज देसाई आणि सोबतच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचेही फोटो समोर आले आहेत।
त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान तुमच्या या सगळ्या प्रकरणावर काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.